सगळीकडे छान फिरलो आणि नंतर म्हणलं नाश्ता वगैरे करून घ्यावं. तर आम्ही गेलो होतो बडापाडला. त्याचा डिटेल व्हिडिओ पण दाखवलेला आहे मी, म्हणून म्हटलं तुम्हाला हे पण शेअर करावं. तर खूप भूक लागली होती आम्हाला, कारण तेवढ्या पायऱ्या वगैरे चढायच्या होत्या. तेवढं पायऱ्या वगैरे चढलो, खूप वेळ गेला त्यामध्ये. नंतर म्हणलं आता जायला पण आपल्याला 1-1.5 तास लागेल, तर इथंच थोडंसं नाश्ता वगैरे करून घेऊ. म्हणून हे ह्यांच्या आवडीचा पोहे मागवले होते आणि मी माझ्या आवडीचा डोसा मागवला होता. आणि ते पण मसाला डोसा मागवला होता. एवढा मोठा डोसा होता ना, तर मी म्हटलं तुमच्यासोबत शेअरच करते. कारण निजामाबादमध्ये एवढा मोठा डोसा भेटत नाही. म्हणून म्हटलं की छान बघताय तुम्ही केवढा मोठा डोसा होता, पेपर डोसा, आणि छान लागतही होता. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? मी पहिल्यांदा पिठल्यासोबत डोसा खाल्ला आहे. पिठलं होतं आणि लिटरली छान लागत होतं. घरी तर आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत बेसन नाही खाऊ शकत, पण डोश्यासोबत बेसन खाल्ले. आणि कुठेही जा, टी लवर हे टी पिणारच आहे. तसं ह्यांनी चहा वगैरे पिला आणि आम्ही तिथून निघालोय.